वीज उत्पादनामध्ये टंचाई आहे, वीज उत्पादन कमी आहे असं सांगून सरकार लोड शेडिंग करण्याची घोषणा करते। लोड शेडिंग लागू आहे। महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये किमान 6 तासांपासून 10 तासांपर्यंतचं लोड शेडिंग चालू आहे। पण महावितरणची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याचा हा आजचा चार्ट आहे। त्याच्यावरती ते म्हणतात की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लोड शेडिंग लागू नाही, वीज निर्मिती पूर्ण प्रमाणात सुरू आहे आणि आम्ही लोड शेडिंग करत नाही। आणि हे फक्त 1 एप्रिलपासून आजपर्यंत, आजच्या तारखेपर्यंत आपण लोड शेडिंग करत नाही असा महावितरणचा दावा आहे। आता एका बाजूला हा महावितरणचा दावा, दुसऱ्या बाजूला राज्य सरकारची घोषणा आणि तिसऱ्या बाजूला प्रत्यक्ष राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुरू असलेलं लोड शेडिंग। याचा अर्थ काय? जर महावितरणकडे पुरेशी वीज आहे, महानिर्मितीकडे पुरेशी वीज आहे, महानिर्मिती म्हणते की आमच्याकडे कुठेही वीज उत्पादन कमी झालेलं नाही, आमचे कुठलेही प्लांट्स कोळशामुळे बंद नाहीत, कोळसा नाही म्हणून आमचे प्लांट बंद नाहीत। मग वस्तुस्थिती काय? खरंच महाराष्ट्रामध्ये वीज निर्मितीमध्ये कमतरता आहे का? कमतरता असेल तर ती कोणत्या कारणामुळे आहे? आणि जी कारणं कमतरतेची आहेत असं सरकारला वाटतं त्याच्याबद्दल सरकारने नेमकं काय कारवाई केलेली आहे, हा आमचा पहिला प्रश्न आहे। दुसरा यातला मुद्दा असा आहे की साधारणपणे 4000 ते 10000 मेगावॅटची तूट ही राज्य सरकार दाखवत आहे। म्हणजे मी मगाशीच आपल्याला दाखवलं की महावितरण आमच्याकडे तूट नाही म्हणतं आणि राज्य सरकार तूट आहे म्हणतं। या दोघांमध्येच आधी एकमेकांची संवाद नसल्याचा हा परिणाम आहे। राज्यातला कुठलाही वीज निर्मिती प्रकल्प कोळशाच्या अभावी बंद नाही असं महानिर्मितीचं म्हणणं आहे। जे वीज निर्मिती प्रकल्प बंद असल्याचं महानिर्मिती म्हणते त्याची कारणं वेगळी आहेत, दुरुस्तीसाठी बंद आहेत, आणखीन काही वेगळ्या कारणाने बंद आहेत वगैरे वगैरे। पण कोळसा उपलब्ध नाही म्हणून बंद आहेत असा एकही प्रकल्प आता महाराष्ट्रात नाही। मग राज्य सरकार मुद्दाम चुकीची माहिती जनतेला देत आहे का? आणि कोळशाचा अभाव किंवा कोळशाची टंचाई या विषयाबद्दल राज्य सरकारला नेमकं काय म्हणायचं आहे हे एकदा राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट करावं। आणि राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी जर यातली भूमिका, यातली वस्तुस्थिती स्पष्ट केली नाही तर राज्यामध्ये वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाची टंचाई कशा पद्धतीने निर्माण केली जाते आणि त्याला जबाबदार कोण आहे याबद्दलचे प्रश्न उपस्थित करावे लागतील, ते आम्ही करू आणि त्याच्यातल्या अनेक घोटाळे याच्यातून बाहेर येतील। आणि तिसरा शेवटचा मुद्दा की आता ऐन उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांची वीज तोडली जाते। महाराष्ट्रामध्ये यावेळेला पाण्याचा साठा पुरेसा आहे, त्याला पाण्याची अडचण नाही आहे, पण पुरेसं पाणी असून सुद्धा शेतकऱ्याला वीज दिली जात नाही आणि त्यामुळे सर्व रब्बीची पिकं ही शेवटच्या टप्प्यात असताना अडचणीत आलेली आहेत। उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होणार आहे आणि या पद्धतीने शेतकऱ्याच्या नरड्यावर पाय ठेवण्याचं काम राज्य सरकार करतंय। अतिशय छोट्या छोट्या रकमांसाठी शेतकऱ्यांचे वीज जोडण्या तोडल्या जात आहेत। भारनियमन करताना सुद्धा
आपल्या लाडक्या भागाला वेगळी वेळ आणि बाकीच्या भागांसाठी वेगळी वेळ. म्हणजे बारामती परिसरात लोडशेडिंग आहे, पण बारामती परिसरातलं शेतीचं लोडशेडिंग किती वाजता? तर रात्री 11:30 ते 3:30. म्हणजे ज्या वेळेला कोणीही वीज वापरत नाही त्यावेळेला बारामतीचं लोडशेडिंग. आणि बाकीच्या भागामध्ये मग अगदी शेजारचा सातारा असू द्या किंवा पलीकडचा नगर असू द्या, सोलापूर असू द्या, त्या ठिकाणी मात्र दिवसा 11:30 ते 4:30 5:30 या वेळामध्ये लोडशेडिंग. म्हणजे ज्या वेळेला शेतकरी वीज वापरतो त्यावेळेला बारामती सोडून बाकीच्या भागामध्ये लोडशेडिंग, आणि ज्या वेळेला शेतकरी वीज वापरत नाही त्यावेळेला बारामतीमध्ये लोडशेडिंग. हा काय प्रकार आहे की त्याच्यामध्ये सुद्धा काही डावं उजवा आहे, आपल्या आणि दुसऱ्याचा असा काही विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने विजेच्या नावाखाली, वीज टंचाईच्या नावाखाली राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नये. या लोडशेडिंगच्या नाटकामुळे राज्यातल्या उद्योगधंद्यांसमोर सुद्धा प्रश्न उभे राहत आहेत, परंतु त्याबद्दल मी नंतर बोलीन. आज मी शेतीच्याच विषयापुरतं बोलतो की ऐन रब्बीमधलं सगळं पीक शेतकऱ्याच्या हातातून घालवण्याचं काम राज्य सरकार लोडशेडिंगच्या नावाने करायला निघालं आणि याचे अत्यंत गंभीर परिणाम महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रावर होणार आहेत. या सरकारने आपल्या क्षुद्र राजकारणासाठी आणि वीज खरेदी बाहेरून करता यावी या उद्देशासाठी अशा तऱ्हेचा खेळ शेतकऱ्याच्या जीवाशी करू नये, राज्याशी करू नये. राज्याचा हिताचा विचार करून या सरकारने विजेचा प्रश्न हाताळावा असं आमचं आवाहन आहे. आपल्याला काही विचारायचं असेल विचारू शकतो. केंद्र सरकार हा कोळसा पुरवठा बंद केलेला आहे, त्यामुळे राज्यामध्ये विजेचं संकट ओढवलं. म्हणूनच मी हा प्रश्न उपस्थित करतोय की ऊर्जा मंत्री जे बोलत आहेत ते स्वतःच्या वीज निर्मिती प्रकल्पांशी, वीज वितरण कंपन्यांशी माहिती घेऊन बोलत आहेत का, की केवळ राजकारणासाठी बोलत आहेत? आणि दुसरा यातला मुद्दा असा आहे की एका बाजूला तुमच्याकडे पुरेसा कोळसा आहे, दुसऱ्या बाजूला कोणताही प्रकल्प कोळशाच्या अभावी बंद नाही, बंद असण्याची कारणं वेगळी आहेत. आणि तिसऱ्या बाजूला तुम्ही वीज टंचाईचं चित्र निर्माण करताय आणि बाहेरच्या राज्यांकडून वीज खरेदी करायची तयारी दाखवताय. आता बाहेरच्या राज्यांकडून वीज खरेदी करताना त्याच्यामध्ये या सरकारने माझ्या माहितीप्रमाणे एक तरतूद अशी केलेली आहे की मध्यस्थांच्या मदतीने वीज खरेदी करता येईल. याचा अर्थ काय? बाहेरच्या राज्यांकडून वीज खरेदी करायला मध्यस्थांची काय गरज आहे? त्या राज्यातल्या वीज वितरण कंपन्या आणि आपली वीज वितरण कंपनी थेट खरेदी नाही करू शकत? म्हणजे हा सगळा विषय नेमका कसला आहे? वीज टंचाईचा आहे की मध्यस्थांच्या मार्फत वीज खरेदी करण्याचा आहे? आत्ता जे लोडशेडिंग महाराष्ट्रात केलं आहे ते शेतीपुरतं केलं आहे. अजून उद्योगांबद्दलच्या लोडशेडिंगचं वेळापत्रक वितरणने जाहीर केलेलं नाही, पण अनधिकृतरित्या उद्योगांनासुद्धा लोडशेडिंग चालू आहे. पण ते अनधिकृत असल्यामुळे आत्ता मी त्याच्याबद्दल बोलत नाही. पण शेतीसाठी जे वेळापत्रक जाहीर केलं त्याच्यामध्ये बारामती विभागामध्ये रात्री 11:30 ते रात्री 3:30 या वेळामध्ये लोडशेडिंग म्हणजे वीज पुरवठा बंद असेल. आणि आजूबाजूचा सोलापूर जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, इकडे सातारा जिल्हा असेल, त्या भागामध्ये दुपारच्या वेळामध्ये 11:30 ते 3:30, 12 ते 5 वगैरे अशा ज्या काही वेळा असतील त्या वेळामध्ये वीज पुरवठा बंद असेल. म्हणजे ज्या वेळेला शेतकरी आपल्या शेतात पाणी लावायला जाऊ शकतो त्यावेळेला सातारा, सांगली, सोलापूर, नगर यांचा वीज पुरवठा बंद राहील, बारामतीचा मात्र चालू राहील. आणि ज्या वेळेला रात्री 11:30 ते 3:30 कोणी वीज पाणी लावायला जात नाही त्यावेळेला बारामतीचा बंद राहील. हा काय प्रकार आहे? जो न्याय बारामतीला आहे तो बाकीच्या नका नाही. आणखीन काही? हो,
आता दिवंगत राष्ट्रपतींचा आधार घेण्याची वेळ आली, बाकी काही राहिलं नाही. पण दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंच्या बाबतीत जे विधान केलं त्याच्यावरती हयात असलेल्या जेम्स लॅनने स्पष्ट केलं की मी त्यांना भेटलोच नाही, मी त्यांच्याकडून माहिती घेतली नाही आणि त्याच्यावरती अजून काय आलेलं नाही आहे. मी त्याची वाट बघतोय. विरोधाभास आणि विसंगती हे दोन शब्द तर पवारसाहेबांच्या सगळ्याच कृतींच्या बाबतीत नेहमीच वापरले जातात आणि त्याशिवाय पवारसाहेबांच्या कुठल्याही कृतीची चर्चा होत नाही. पान फाडून टाकण्याचा काय मुद्दा आहे? पुस्तकच मागे घ्यायला लावलं आहे. आमचे त्यावेळेचे खासदार प्रदीप रावत, स्वतः बाबासाहेब पुरंदरे, पांडुरंगजी बलकवडे या सगळ्या मंडळींनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबरोबर पत्रव्यवहार करून त्यांना सगळा विषय स्पष्ट करून पुस्तक मागे घ्यायला लावलं. हे पान फाडायची काय गोष्ट करताय? आणि पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने मागे घेतलं आहे. एक पान कशाला, अख्खं पुस्तक घालवलं. पण हे सगळं जर माहिती नसेल तर मग ते पानावर अडकतील. त्याच्यासाठी माहिती घ्यावी लागते. रझा अकादमीचं जर आपल्याला आठवत असेल, ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि आर पाटील गृहमंत्री होते, त्यावेळेला रझा अकादमीने जो मोर्चा मुंबईत काढला आझाद मैदानावर, आणि त्यावेळेला काय काय घडलं आपल्या सगळ्यांना लक्षात आहे, कारण आपण आपल्यापैकी बरेच जण त्यावेळेला तिथे होतात. जर आपल्याला आठवत असेल तर त्या मोर्चाच्या अगोदर 2-3 दिवस आधी आर पाटील स्वतःच रझा अकादमीच्या ऑफिसमध्ये होते आणि आपण त्यांचा फोटो रिलीज केला होता. त्यामुळे तेव्हापासूनची परंपरा आहे. काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेसचं सरकार आणि रझा अकादमी यांचं काय नातं आहे, हाच माझा प्रश्न आहे. याचा अर्थ असा आहे की इतक्या वर्षांनी का होईना, 50, 60, 70 वर्षांनी या देशाचा जो कायदा आहे, या राज्याचा जो कायदा आहे, त्या कायद्यानुसार काहीतरी करण्याचा प्रयत्न ही संघटना करणार आहे. आणि असं जर ते कायद्यानुसार करणार असतील तर त्याच्याबद्दल कोणाची हरकत असण्याचं कारण नाही. त्यांनी परवानगी मागितली, अधिकाऱ्यांनी परवानगी देताना त्यांच्या अटी घालून द्यायचे. त्यामुळे अधिकारी कुठल्या अटींवर परवानगी देतात ते बघू. पण मुळात कायद्यानुसार वागायला तयार झाले, हे चांगली गोष्ट आहे. आणखीन काही? आणि यातला जो मुद्दा आहे ना,
न्यायालयाचा जो आदेश आहे तो न्यायालयाचा आदेश या चौकटीचा आहे की एकतर मुळात परवानगी आहे का हे बघा, आणि दुसरं म्हणजे कायद्याने ठरवून दिलेली जी चौकट आहे त्या नॉईज पोल्युशनची जी चौकट आहे त्या चौकटीचा भंग होतोय का हे बघा. दोन गोष्टींचं पालन करा, संघर्षाचा मुद्दा राहणार नाही. मुद्दा कायद्याचं पालन करणार की नाही, आणि हे सरकार कायद्याचं पालन करण्यासाठी त्यांना आग्रह करणार की नाही. नाही, मला म्हणजे माझा साधा प्रश्न माझा एवढाच आहे की कायद्याचं पालन करा असं म्हटल्यामुळे धार्मिकते निर्माण होणं हा काय प्रकार आहे, आणि सरकार त्याला मान्यता आहे. तर कायद्याचं पालन केल्यामुळे धार्मिकते निर्माण होते असं सरकार म्हणतं. तुम्ही जेव्हा सरकारमध्ये जो कोणी सरकारमध्ये सत्तेवर येतो, शपथ घेतो, तो कायद्याचं पालन करण्याची शपथ घेतो. कायदा आणि सुव्यवस्था ठेवीन ही शपथ घेतो आणि संविधानाला धरून घेतो. मग तुम्ही या ठिकाणी ही भूमिका कशी मांडू शकता की कायद्याचं पालन केल्यामुळे धार्मिकता निर्माण होते, आणि ही जर सरकारची अधिकृत भूमिका असेल तर मग संविधानिक पेच निर्माण होईल. अरे एक राहिला, एक म्हणून एक राहिला, एक मिनिट. काल अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूरमध्ये काही समाजकंटकांनी अपरात्री काही विघातक कृत्य केल्यामुळे अशांतता निर्माण झाली, त्याच्यावरून संघर्ष निर्माण झाला, आणि त्याबद्दल माझे सहकारी प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि अमरावतीच्या आमच्या अध्यक्षा निवेदिता चौधरी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही रात्री अमरावतीत होते, अमरावती शहरात होते, अमरावती अचलपूर अंतर किती, आणि काही संबंध नसताना केवळ सूड घेण्याचं राजकारण म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांना अटक करणं, त्यांना पोलिसांनी अडकवून ठेवणं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणं हा प्रकार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात सुरू आहे. अचलपूरच्या प्रकरणामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी जी अटक केली त्याबद्दल मी निषेध करतो, आणि अशा तऱ्हेचं सुडाचं राजकारण करून काही पदरात पडणार नाही हेही मी स्पष्ट करतो. प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.